नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर भरपूर नागरिकांनी संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरलेला होता, परंतु 2 महिन्यांमध्ये एकही रुपया मिळालेला नव्हता। तर 2 महिन्यांचे थकीत पैसे आता सध्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु जर तुम्ही ही 2 कामे अजूनही केली नसतील तर तुमच्या खात्यावरती लगेच पैसे येणार नाहीत। जर तुम्ही याची KYC केली असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये कोणत्या महिलांना कोणत्या नागरिकांना लाभ दिलेला गेलेला आहे पूर्णपणे आपण बघून घेऊयात। तर राज्यामध्ये अनाथ मुली सोबतच अपंगत्व, विधवा, डिवोर्स झालेल्या सर्व महिला व सर्व नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे। आणि ज्या महिलांनी अगोदरच फॉर्म भरलेला आहे तर त्यांना 2 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती मिळणार आहेत। परंतु ज्या नागरिकांनी संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर त्यांच्यासाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत। परंतु ज्या महिलांनी या संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरलेला आहे, जर तुम्हाला अजून 2 महिन्यांचे पैसे आले नसतील तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे। सोबतच तुमचा मोबाईल नंबर सुद्धा बँक खात्याशी लिंक करावा लागणार आहे आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी सुद्धा लिंक करावा लागणार आहे। तरच तुम्हाला थकीत 2 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यावरती एकही रुपया येणार नाही। तर संजय गांधी निराधार योजनेची जी मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे सध्याच्या स्थितीला संजय गांधी निराधार योजनेच्या जे नागरिक आहेत त्यांना 600 रुपये प्रत्येक महिन्याला भेटत होते, परंतु आता 600 रुपयाऐवजी 900 रुपये महिना केलेला आहे। कारण वाढती महागाई, पूर्णपणे वाढत्या गरजा आणि सोबतच या अनाथ, अपंगत्व, विधवा या सर्व महिलांना वाढता खर्च याच्यामुळे पूर्णपणे सरकारने 900 रुपये देण्याचं घोषित केलेलं आहे। जर कोणाला याचा फॉर्म भरायचा असेल संजय गांधी निराधार योजनेचा तर याच्यासाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती सुद्धा बघून घेऊयात। परंतु राज्यातील ज्यांना 2 महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आता सरसकट 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यांचे पैसे आता त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। परंतु तुम्हाला अपडेट तर करायचेच आहेत, सोबत KYC सुद्धा करायचे आहे, तरच तुमचा फॉर्म पूर्णपणे पात्र ठरून तुम्हाला या 3ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा एकही रुपया तुम्हाला मिळणार नाही। तर राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी पूर्णपणे ही योजना आहे संजय गांधी निराधार योजना। तर KYC कशासाठी करायची आहे आणि कशामुळे करायची आहे ती सुद्धा बघून घेऊयात। परंतु KYC करण्यासाठी तुमच्याकडे ही आवश्यक कागदपत्रे पाहिजेत। आता जे पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे मतदान कार्ड, म्हणजे तुमची ओळख पटविण्यासाठी तुमच्याकडून मतदान कार्ड घेतले जाणार आहे, कारण याचा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचत नाही, त्याच्यामुळे KYC सुद्धा करणं गरजेचं आहे। आता दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला। आता रहिवासी दाखला तुमच्या गावातील जो पण सरपंच असेल किंवा पोलीस पाटील असेल तर त्यांचा दाखला तुम्हाला लागणार आहे। सोबतच तिसरं कागदपत्र आहे ते बँक पासबुक, तर तुम्हाला नॅशनल बँकेचं पासबुक लागणार आहे। जसं की तुम्हाला माहितीच आहे, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या किंवा SBI बँक असू द्या। चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, 2 छोट्या आकाराचे तुम्हाला फोटो लागणार आहेत। आता 5वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड, तर तुमच्याकडे आधार कार्ड तर असायलाच पाहिजे, नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर काढावं लागणार आहे। 6वं म्हणजे मोबाईल नंबर, तर तुमचा सध्याच्या स्थितीला जो मोबाईल नंबर चालू असेल तर तो तुम्हाला KYC करताना द्यायचा आहे। सोबतच तुम्हाला KYC फॉर्म लागणार आहे, तर हा फॉर्म माही सेवा केंद्रामध्ये तुम्हाला भेटणार आहे, तर हा फॉर्म सुद्धा तुम्हाला भरून द्यायचा आहे। आणि 8वं जे कागदपत्र आहे तेच म्हणजे ईमेल ID। जर तुम्ही मोबाईल नंबर वापरत नसाल तर तुमच्याकडे ईमेल ID तरी असायला पाहिजे, किंवा ईमेल ID असेल तर मोबाईल नंबर नसला तरी पण चालणार आहे। आता संजय गांधी निराधार योजना काय आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या, सोबतच ज्यांना मुले-बाळे सांभाळत नाहीत अशा नागरिकांसाठी योजना आहे। तर निराधार योजनेचा नवीन फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल, म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये कोणती पात्रता लागणार आहे, तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहता असावात, सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, किंवा तुमचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी पाहिजे, तरच तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरता येणार आहे,
अन्यथा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रेशनधारक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ लगेचच्या लगे दिला जाणार आहे। तुमचा फॉर्मसुद्धा लवकरात लवकर पात्र केला जाणार आहे। जर अजूनही भरपूर अशा महिला आहेत की त्या विधवा आहेत, सोबतच भरपूर असे मुले आहेत, ते अपंगत्व आहेत, सोबतच अनाथ आहेत, परंतु त्यांना या योजनांची माहिती नाही। जर तुमच्या शेजारी जवळपास कोण असेल तर त्यांना या योजनेविषयी माहिती द्यायची आहे, कारण 600 रुपये सध्याच्या स्थितीला चालू आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जशाप्रमाणे सांगितलेलं आहे की लवकरात लवकर याची रक्कम वाढवून 900 रुपये केली जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म हा नक्की भरायचा आहे। आता फॉर्म भरण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 65 वर्षांपेक्षा कमी पाहिजे। जर तुमचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सरकारने दुसरी योजना चालू केलेली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना। तर त्या योजनेचा तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। परंतु 65 वर्षांपेक्षा तुमचे वय कमी असेल तरच तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्हाला या योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे। अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, कारण राज्यामध्ये भरपूर असे मुले आहेत, अनाथ आहेत, अपंग आहेत। त्याच्यामुळे सरकारने या गोष्टी लक्षात घेऊन ज्यांचे आर्थिकदृष्ट्या गरीब महिला आहेत, ज्यांचे आर्थिकदृष्ट्या उत्पन्न कमी आहे, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, अशाच नागरिकांसाठी, सोबतच ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांनाच ही योजना सुरू केलेली आहे। आता याच्यामध्ये पात्र ठरवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे। आता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी म्हणजेच तुम्ही कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवास करत असले पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। जर तुमचा फॉर्म पूर्णपणे पेंडिंगमध्ये असेल तर तुम्हाला तो एडिट करून रिसबमिट भरायचा आहे। आता लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र ठरलेल्या महिला आहेत तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। तर सरकारने असं सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्याही एका सरकारी योजनेचाच लाभ घेऊ शकता, कारण भरपूर सरकारी योजनांचा एकाच महिलेला लाभ घेता येणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही एकतर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता। आता याच्यासाठी जी सर्वात महत्त्वाची पात्रता आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे तर गरजेचं आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांचे उत्पन्न 15,000पेक्षा कमी आहे हे सरकारच्या लक्षात येते। सोबतच ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे त्यांचे उत्पन्न 1 लाखाच्या दरम्यान म्हणजेच 1 लाखांपेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे त्यांना या योजनेमध्ये सवलत दिली जाते। सोबतच राज्यामध्ये विधवा, अपंग, अनाथ, पूर्णपणे डिवोर्स झालेल्या महिला या सर्वांनाच याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे। जर तुमच्या नावावरती शेती असेल, सोबतच घर असेल, गाडी असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल आणि काय अडचण येत असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारा, मी पूर्णपणे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। परंतु तुम्ही या योजनेमध्ये बसत असाल तर नक्की अर्ज करा।